राज्यातील गुन्हेगारी हाताबाहेर गेली, राज्यात कठोर उपाययोजना कराव्यात, अन्यथा गृह खातं सोडावं, राजू शेट्टींची देवेंद्र फडणवीसांवर टीका. राज्य सरकारची महिलांना रक्षाबंधन भेट, रक्षाबंधनाला महिलांच्या खात्यात 3000 रुपये होणार जमा, लाडकी बहीणचे 2 हप्ते एकाच दिवशी जमा होणार. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मार्टी संस्थेला मान्यता, मार्टीच्या 11 पदांच्या निर्मितीला मान्यता, वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पालाही मंजुरी. काँग्रेस काही विद्यमान आमदारांची तिकीट कापणार, सुमार कामगिरी असलेल्यांचं तिकीट धोक्यात, सर्वेमध्ये 21 आमदारांची कामगिरी चांगली नसल्याची माहिती. मुख्यमंत्री करा या मागणीसाठी ठाकरे दिल्लीत, उद्धव ठाकरेंची अवस्था गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा, खासदार गणेश मस्केंची उद्धव ठाकरेंवर टीका. भाजप विधानसभेला भाकरी फिरवणार, सुमार कामगिरी असलेल्या आमदारांना 2 महिन्यांचा अवधी, कामगिरी सुधारली नाही तर आमदारांची तिकीट कापली जाणार. नाशिकमध्ये विधानसभेच्या जागावाटपावरून मवियात रस्सीखेच, जागावाटपाच्या आधीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये जुंपली, नाशिक मध्य आणि पश्चिम मतदारसंघावर दोन्ही गोडून दावा. कर्जत विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये वाद टोकाला, लढायचं असेल तर आधी महायुतीतून बाहेर पडा आणि मग लढा, आमदार महेंद्र थोरवे यांचा राष्ट्रवादीला थेट इशारा. उद्धव ठाकरे आणि विशाल पाटलांचं मनोमिलन, सांगलीचे खासदार विशाल पाटील विश्वजित कदमांनी घेतली ठाकरेंची भेट. पश्चिम विदर्भात लाडकी बहीण योजनेसाठी 17 लाख अर्ज, आतापर्यंत 15 लाखाहून अधिक अर्ज मंजूर. वर्ध्यात काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी चुरस, 4 विधानसभा जागांसाठी 10 उमेदवारांनी मागितली उमेदवारी. बांगलादेशातील हिंदूंचं रक्षण करणं केंद्राची जबाबदारी, जनतेच्या संयमाचा राजकर्त्यांनी अंत पाहू नये, उद्धव ठाकरेंचं विधान. मंत्रालयात नागरिकांची गर्दी, विविध कामांसाठी नागरिक मंत्रालयात, मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात गर्दी. गणरायाच्या आगमनाला राहिला केवळ 1 महिना, कोकणात गणेश शाळांमध्ये वाढली लगबग, मूर्तिकार गणेश मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यात मागणी. हिंगोली येथील कयाधू नदीवरील पर्यायी रस्ता गेला वाहून, रस्ता वाहून गेल्याने 10 गावांचा संपर्क तुटला. 2 वर्षापासून कयाधू नदीवरील पुलाचं काम संथ गतीनं सुरू. सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस, 3 ते 4 दिवसाच्या विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस, माणगाव नारूर भागात जोरदार पाऊस. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्याच्या प्रकृतीत सुधारणा, पालघरमध्ये काही विद्यार्थ्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज. पंढरपुरात सखल भागात पाणी शिरल्याने 100 कुटुंबांचं स्थलांतर, पुराचं पाणी घरात शिरल्याने वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान, स्थलांतरित कुटुंबाची सरकारकडे मदतीची मागणी. अहमदनगरमधील तरुण जिहादी विचारांनी प्रभावित, पॅलेस्टाईनला जाण्यासाठी तरुणानं घर सोडलं, परंतु पोलिसांनी समुपदेशन करून तरुणाला घरी आणलं. दौंडमधील भांडगाव जवळील टेस्टी बाईट कंपनीत वायूगळती, 14 कामगार अस्वस्थ असल्याची प्राथमिक माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.